हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला लाईट बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे। तर मी जास्त माझ्या साईटवरती यूज करतो हे डाऊन लाईट्स। आधी आपण तुम्ही बघितलं असेल आधी पॅनल लाईट्स यायचे, पण पॅनल लाईट्स मध्ये एकच प्रॉब्लेम आहे की तुम्ही जेव्हा लांबून लाईट बघता तेव्हा तो पॅनलचा जो व्हाईट सरफेस आहे तो पटकन दिसून येतो दोघांना। तर ह्या डाऊन लाईट मध्ये हा वरती सरफेस असल्यामुळे लांबून जरी तुम्ही लाईट बघत असाल तरी हा लाईट पटकन दिसत नाही। आणि अजून एक मी रिकमेंड करेल तर हा सीओबी लाईट, तर या सीओबी लाईट मध्ये फक्त एकच आहे की तुम्ही जर डाऊन लाईट 6 लावणार असाल तर तुम्हाला सीओबी लाईट कमीत कमी 9 लावायला लागतील, कारण का हा छोटा आहे। याच्यामध्ये पण 12 वॅट 15 वॅट तुम्हाला जो साईज हवा तो मिळू शकतो, जो कुठला तुम्हाला वॅट हवा तो मिळू शकतो। याच्यामध्ये साईज ह्याचा जो बघितला तुम्ही तर छोटा आहे, साईज छोटा असल्यामुळे ह्याचा लाईट कोन आकारामध्ये पडतो आणि ह्याचा लाईट जास्त स्प्रेड होतो। तर तुम्ही दोन्ही लाईट मी आता कसे दिसतील हे मी तुम्हाला दाखवतो। आता हा पहिला सीओबी लाईट आहे जो मी तुम्हाला म्हटलं की ज्याचा आकार थोडा छोटा आहे, तर ह्याचा लाईट तुम्ही बघू शकता की हा कोन शेप मध्ये पडतो लाईट। तर हा कोन शेप मध्ये पडल्यामुळे ह्याचा लाईट जास्त स्प्रेड नाही होत, पण हा जास्त सॉफ्ट लाईट आहे। त्यामुळे तुम्हाला जर का ह्याचा शेप आणि ह्याचा साईज तुम्हाला सिलिंग मध्ये जर का लाईटचा साईज जास्त नको असेल तर तुम्ही सीओबी लाईट सोबत जाऊ शकता। हा डाऊन लाईट आहे, तर ह्या डाऊन लाईटचा बघा तुम्ही ह्याचा कोन नाही पडत, जसं सीओबीचा कोन पडतो तसा ह्याचा कोन नाही पडत आणि ह्याचा स्प्रेड जास्त होतोय लाईट तुम्ही बघितलं। त्यामुळे तुम्हाला जर का लाईट जास्त हवा असेल आणि हे असे मोठे लाईट लावले तरी तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही डाऊन लाईट सोबत जावा।